पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। शहर आणि उपनगर परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे, तर चुनाभट्टी, अंधेरी, सबवे या परिसरात पाणी साचलेलं आहे। पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। किंग्स सर्कल जवळच्या गांधी मार्केट परिसरात पाणी साचलेलं आहे, तर हवामान विभागानं मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस मुंबईमध्ये कोसळतोय। शहर आणि उपनगरात देखील रात्रीपासून पाऊस पडतोय। काय सद्यस्थिती आहे? आपण म्हणतो काल रात्रभर मुंबई परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे आणि हा अतिमुसळधार पाऊस सर्वाधिक जो पडलेला आहे तो मुंबई उपनगरामध्ये पडलेला आहे। मुंबई उपनगरामध्ये तब्बल 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे। त्यातही नॅशनल पार्क जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे। त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे तुळशी तलाव असेल, विहार तलाव असेल, येथे अतिशय दमदार असा पाऊस पडलेला आहे आणि चांगलाच पाणीसाठा जो आहे तो निर्माण झालेला आहे। सर्वाधिक पावसाची नोंद मुंबईमध्ये आपण पाहतोय विक्रोळी परिसरामध्ये 248 मिलीमीटर इतकी झालेली आहे। त्या खालोखाल सांताक्रूझ परिसरामध्ये 232 मिलीमीटर इतका पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। तर मुंबई शहरामध्ये सर्वाधिक नोंद ही सायन परिसरामध्ये झाली, 221 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला म्हणजे एकूण संपूर्ण मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे। आणि अतिमुसळधार पावसाची खरं तर मुंबईकर वाट पाहत होते, कारण जुलै महिना जो आहे तो अक्षरशः कोरडा गेलेला आहे। त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणी साठा जो आहे तो देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पाणी संकट निर्माण होते का मुंबईवरती अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र काल वरुण राजाने मुंबई आणि परिसरामध्ये चांगली कृपादृष्टी दाखवलेली आणि दमदार पावसाची नोंद जी आहे मुंबई आणि परिसरामध्ये दाखवलेली आहे। बरं उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तिकडे वसई विरारमध्ये देखील रात्रभर मुसळधार पाऊस कोसळलेला आहे आणि त्यामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचलेलं आहे, तर रस्ते जलमय झालेले आहेत। रात्रभर पडलेल्या पावसामुळे नालासोपाऱ्यातील गालानगर, राजनगर, आचोळे रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वसई विरारमधली ही काही दृश्य आपण पाहतोय, तर वसई विरारमध्ये देखील मुसळधार पाऊस रात्रीपासूनच पडतोय आणि अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। रस्ते जलमय झालेले पाहायला मिळत आहेत। रात्रभर पडलेल्या पावसामुळे नालासोपाऱ्यामधल्या गालानगर, राजनगर आणि आचोळे रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, वसई विरारमध्ये देखील मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे, काय सद्यस्थिती? या ठिकाणी वसई विरारमध्ये रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि आजचा हा दहीहंडीचा आणि उत्साहाचा दिवस आहे। आणि याच दिवशी संपूर्ण जे रस्ते आहेत जे सुखे असायला पाहिजे होते, परंतु या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे या ठिकाणची जी नालेसफाई आहे तिचा सुद्धा एक प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। आज सकाळपासून जे रस्ते जे आहेत पूर्णतः जलमय झाल्यामुळे या ठिकाणी वाहने जी या ठिकाणी अनेकांची बंद पडलेली आहेत आणि या ठिकाणी सगळे वाहनांमुळे त्रस्त झालेले आहेत। आणि या ठिकाणचे जे नगरसेवक आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या नावाने बोटं मोडत आहेत, कारण या ठिकाणी नुकतेच जे आयुक्त होते ते ईडीच्या ह्याच्यामध्ये सापडले, त्यांनी किती भ्रष्टाचार केला याचा नमुना लोकांना पाहायला मिळत। त्यामुळे लोकांमध्ये अजून चीड निर्माण झालेली आहे, कारण या ठिकाणी जो राजनगर येथे जो पंप लावलेला आहे तो या ठिकाणी बंद पडलेला आहे। अक्षरशः या ठिकाणी तो बंद असल्यामुळे या ठिकाणी त्या रस्त्याचं पाणी सुद्धा काढलं जात नाही। फक्त हे पंप जे आहेत हे नावासाठी आणि शो साठी लावलेत का असं सुद्धा सवाल येथील जनता विचारते आहे, कारण हा जो जनतेचा पैसा आहे त्याचा चुराडा अक्षरशः केला जातोय आणि लोकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय असं येथील लोकांचं म्हणणं आहे। कारण हे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या आता जलमय झालेले आहेत आणि ह्या जलमयच्या परिस्थितीतून आमची सुटका कधी होणार असं हे येथील लोक सुद्धा विचारत आहेत। ठीक आहे विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मुंबईतल्या विक्रोळी पार्क साइट परिसरात दरड कोसळलेली आहे। या दुर्घटनेत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर उर्वरित लोक जखमी झाले असून या जखमींना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। मुंबईतल्या विक्रोळी परिसरात पार्कसाइट परिसरात ही दरड कोसळलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं कळतंय, तर उर्वरित लोक हे जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड शिवमंदिर शेजारी
संमतीने कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही धोकादायक इमारत शुक्रवारी संध्याकाळी खचली. 45 वर्ष जुनी ही इमारत असून धोकादायक म्हणून पालिका प्रशासनानं घोषित केली होती. या इमारतीमध्ये साधारण 24 कुटुंब राहत असून 3 गाळे आहेत. रात्री 9:30च्या सुमारास ही इमारत खचली. अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनानं या रहिवाशांना बाहेर काढले. तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्याचा फटका जनजीवनावर बसताना दिसतोय. वाशिष्ठी नदी इशारा पातळीजवळून वाहत असून संगमेश्वरमधील मागजन बाजारपेठेमध्ये गड नदीचं पाणी शिरलंय, तर दुकानांमध्ये सध्या 5 ते 6 फूट पाणी असल्याचं दिसून येतंय. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र मागजन या बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरवर्षीप्रमाणे संपूर्ण पावसाळ्यात 7 ते 8 वेळा मागजन बाजारपेठेत पाणी शिरत असल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. ही चिपळूणमधली काही दृश्य. गड नदीचं पाणी बाजारपेठेमध्ये शिरलेलं पाहायला मिळतंय. मागजन बाजारपेठ ही संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. 5 ते 6 फूट पाणी साचलेलं आहे. चिपळूण, गुहागर किंवा संगमेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय आणि बाजारपेठेमध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे. व्यापाऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान होतंय. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मागजन बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरवर्षीप्रमाणे संपूर्ण पावसाळ्यात 7 ते 8 वेळा मागजन बाजारपेठेमध्ये पाणी शिरत असल्यानं व्यापाऱ्यांचं दरवेळी नुकसान होतं. आता देखील नुकसान झालेलं आहे कारण या बाजारपेठेत पाणी शिरलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर इथे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा फटका जनजीवनावर बसतोय. पुढची बातमी पाहूयात. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली मात्र कमवलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावलाय. पालघरमधील दुर्वेश इथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गणेश नाईक बोलत होते. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही मात्र लागलेल्यानं ती योग्य टिकवली पाहिजे असं सांगत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. एकनाथ शिंदे पण ऐकला का? आता बाब असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का त्याला? आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते, आनंद आहे त्या गोष्टी. पण माझं म्हणणं आहे की कमवलेलं टिकवता आलं पाहिजे. काय बोललो मी? किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही, किती कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्याची नजर असते. आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या आहेत. मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढले. शहर आणि उपनगर परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे. चुनाभट्टी, अंधेरी सबवे या परिसरात पाणी साचलेलं आहे तर पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये रात्रभर जोरदार पाऊस पडतोय आणि सखल भागात आता पाणी साचलेलं आहे. अंधेरी सबवेची ही दृश्य आहेत. अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तर चुनाभट्टी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि पावसाचा जोर हा दिवसभर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे. काल रात्रीपासूनच जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे. शहर आणि उपनगर परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे तर हवामान खात्यानं मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. चुनाभट्टी आणि अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलेलं आहे. पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. हवामान खात्यानं मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. आता एक मोठी बातमी. डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड शिवमंदिर शेजारी समितीनं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही धोकादायक इमारत शुक्रवारी संध्याकाळी खचली. 45 वर्ष जुनी खरं तर ही इमारत असून धोकादायक म्हणून पालिका प्रशासनानं घोषित केली होती. या इमारतीमध्ये साधारण 24 कुटुंब राहत असून 3 गाळे आहेत. रात्री 9:30च्या सुमारास ही इमारत खचली. अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनानं या रहिवाशांना बाहेर काढलं.